नमस्कार, मी दीपाली रणवरे रिलायन्स मल्टी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे. तर 15 दिवसापूर्वी काकूंना आपण अमृत ज्यूस दिलेलं होतं. ते कंपनीचं मदर प्रोडक्ट आहे अमृत ज्यूस. ते दिलं होतं. ते का दिलं होतं, कशासाठी दिलं होतं आणि जे घेतलं होतं ते त्यांना रिझल्ट काय आलेला आहे 15 दिवसामध्ये ते आपण काकूंना विचारूया. नमस्कार काकू. तर या आहे देशमुख काकू. तर काकू मला सांगू शकता तुम्हाला काय आजार होते? मला 25 वर्ष झालं चिकटचा त्रास होता, थायरॉइडचा त्रास होता, हाताला मुंग्याचा त्रास होता. एकच बॉटल मध्ये मला एवढा फरक पडलेला आहे. काय काय फरक पडलेला आहे? चक्कर कमी झाली, थायरॉइड कमी झाले, शुगर कमी झाली, एकाच बॉटल मध्ये पूर्ण झालेला आहे. म्हणजे आपण पाहू शकतो की काकूंना 25 वर्ष झाले जो चक्कर येण्याचा त्रास होता तो त्यांचा बंद झालेला आहे. हाताला मुंग्या येणे प्लस शुगर, थायरॉइड हे रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आले आणि हे तुम्हाला रिपोर्ट सुद्धा दाखवते मी की जे आधी काढलेले रिपोर्ट आणि 15 दिवसामध्ये अमृत ज्यूस घेतल्यानंतरचे रिझल्ट ते आपण पाहूयात आता. हे आहेत अमृत ज्यूस घेण्या अगोदरचे रिपोर्ट्स जे तुम्ही पाहू शकता. 2/6/2025 रोजी काढले थायरॉइडचे हे आधीचे रिपोर्ट्स आणि हे आहेत आपले नंतरचे रिपोर्ट्स 2/8/2025. तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की किती डिफरन्स आहे तेही 15 दिवसामध्ये. तर आता तुम्हाला शुगर लेवलचाही दाखवते तुम्हाला. शुगरचा रिपोर्ट हा आहे आपला अगोदरचा रिपोर्ट आहे. तुम्ही पाहू शकता की शुगर लेवल जेवणाच्या आधी आणि नंतर किती होती ती. हा आधीचा आहे आणि हा अमृत ज्यूस घेतल्यानंतर 15 दिवसानंतरचा हा रिपोर्ट आहे जेवणाच्या आधीची आणि नंतरची शुगर. तर अशा प्रकारे काकूंना 15 दिवसामध्ये खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि त्याच्यामुळे काकू मी तुम्हाला म्हणेन व्यवस्थित कोर्स हा जो आहे आपला पूर्ण करायचा आहे, आपल्याला न चुकवता करायचा आहे. तरी काकूंचं मध्ये 5 ते 6 दिवस स्किप झालं, उशीर झाला तेवढा त्यांना बॉटल्स पुढे कंटिन्यू करायला, तरी सुद्धा एवढा छान रिझल्ट आलेला आहे. तर काकू तुम्ही काय सांगू इच्छिता की अमृत ज्यूस सगळ्यांनी घेतलं पाहिजे की सगळ्यांनीच घेतलं पाहिजे. छान रिझल्ट आलेला आहे, सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आजार पूर्ण चांगले बरे होण्यासाठी हे आवश्यक आहे. हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे. चालेल, तर धन्यवाद. असंच आपला अमृत ज्यूस घेत राहा आणि इतरांना सुद्धा तुम्ही सांगा.